बाई म्हणे भरीत झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागाहून म्हटले, दुसरे ते चिरिले तदर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता, हळूहळू जै कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहुनी व्यापकता साईंची. आणि एकदा डिसेंबर मासी, सन 1915 वर्षी, याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबासी पाठविला. बाळाराम परलोकवासी, क्रिया कर्मांतर करावयासी. मुलास त्याच्या जाणे शिरडीसी, उसावयासी पातला. जातो म्हणून सांगावयासी, आला मुलगा तरखडांपाशी. तया सवे काही बाबांसी, द्यावे मनसी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही, पाहू जाता घरात नाही. आधीच निवेदित पेढा तोही, मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी, पेढा ही एक उच्छिष्ट शिलकी. तोची पाठवी तया सवेची की, साई मुखी अर्पावया. म्हणे दुसरे काही नाही, हाची आता घेऊन जाई. प्रेम पुरस्सर हाची देई, खातील साई आवडीने. पेढा गोविंदजीने नेला, परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला. पेढा बिराडी विसरून राहिला, धीरतै धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी, मुलगा पुनश्च आला दरबारी. तेव्हा विसरला पूर्वींच्या परी, आला रिक्त करी मशिदीस. त्वा मजसाठी काय आणिले, बाबांनी त्यास पुसून पाहिले. काही नाही म्हणता पुसिले, स्मरण दिधले लव मात्र. तुला कोणी काही वस्त, दिधली नाही का मज प्रित्यर्थ. नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती. अरे घराहून निघते वेळी, नाही का दिधला तुझिया जवळी. खाऊ आईने प्रेम समेळी, तेव्हा मग झाली आठवण. जाहला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण. अधोवदन क्षमा मागून, चरण बंधून निघाला. धावत धावत बिराडी गेला, पेढा आणून बाबास दिधला. हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा. ऐसा हा साई महानुभाव, जयामनी जैसा भाव. तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी. आणि या कथांचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत. हेची सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी, कळोन येईल बाबांची राहाणी. कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णिजे. हे माड साई पदी शरण, श्रोता आदरे करिजे मनन. झालिया कथेचे निदिध्यासन, कृत कल्याण पावाल. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, नवमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ